तुमचं DLP चॅनलमध्ये स्वागत करतो. त्यांनी जे नगरपालिकेसंदर्भातली जी उद्याची मीटिंग बोलवली आहे त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आम्ही त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी पुढचे म्हणून सांगतो. का तुम्हाला वाटलं की हे आपण हे केलं पाहिजे महापालिकेने? आत्ताच नाही, बऱ्याच वर्षापासून जेव्हा ही आत्ताची नगरपालिका लेटेस्ट जी बरखास्त झाली तर तेव्हाच परभणीतल्या खूप नागरिकांना असं वाटलं की आता ह्याच्यानंतर आता इलेक्शन येणार आहे, त्या इलेक्शनपर्यंत आपण सगळे संघटित झालो पाहिजेत आणि आपल्या प्रश्नांवरती आपण ठाबर पाहिलं पाहिजेत. जोवर तुम्ही सहन करता तोवर लोक तुमच्यावर अन्याय करतच राहणार. परभणीत उठाव फार उशिरा होतो, लोकांमध्ये जागृती फार कमी आहे. किरकोळ मग माझ्या घरातनं आली नाही आहे, मला पाणी मिळत नाही वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा परभणीचे एक सार्वत्रिक प्रश्न जे सगळे आहेत, विकासाचे प्रश्न ज्याला आपण म्हणू, हे याची इतकी मोठी बॅकलॉग आहे एवढा की त्याच्यासाठी कोणीही पुढं होऊन बोलत नाही. व्यक्तिगत कोणीही पुढं येऊन बोलण्याची सध्या परिस्थिती पण नाही आहे. पण संघटित जर सगळेजण एकत्र आलोत तर बऱ्याच प्रश्नांना आपण तोंड फोडू शकतो. ही व्यवस्था इतकी मुजोर झालेली आहे, सरकार इतकं कामचलाऊ झालेलं आहे की त्या सगळ्या परिस्थितीत संघटित यंत्रणा समोर आल्याशिवाय ह्याला तोंड फुटणं शक्य नाही आहे. आणि म्हणून त्या निवडणुकीची वाट गेले 3-4 वर्ष आम्ही पाहत होतो आणि ती संधी आता आली आहे आणि परभणीच्या नागरिकांना एक व्हायचं आम्ही आवाहन करतो आहोत या निमित्ताने. त्याला जबाबदार कोण आहे? असेल कोणते राजकीय किंवा राजकीय पुढारी कोण जबाबदार आहे? एक तर सरकारचं धोरण जे आहे, आपण कायम बॅकलॉगमध्ये मराठवाडा त्यात परभणी जिल्हा, म्हणजे मध्यंतरी तर काही लोकांनी असं आंदोलन केलं की परभणी आता महानगरपालिका कशाला, ग्रामपंचायत करा तुम्ही. तर हे जे सरकारचं धोरण आहे परभणीवर अन्याय करणारं आहे. जबाबदार कुठल्या एका पक्षाला धरताच येणार नाही. आज एका पक्षाचं सरकार आहे, उद्या दुसऱ्या कुणाचं आलं तरी आपलं जीवन काही बदलणार नाही आहे. त्यामुळे एका कुणाला दोष देणं अर्थ नाही आहे. जर आपण भांडत नाही आहे आपल्या मागण्यांसाठी, आपले प्रश्न सोडवायसाठी आपण पुढं येत नाही आहे, तोवर तुमची भीती कुणालाही वाटणार नाही आणि एकाला कुणाला जबाबदार धरता येणार नाही. सगळेच कमी जास्त जबाबदार आहेत. म्हणजे राजकीय पक्ष जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सगळ्यात मोठी शेवट आमच्याकडं आम्ही करतो की आम्ही खुद्द मतदार आहोत, नागरिक आहोत, ते फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहोत. नाही, ज्या आंदोलन आपण जे उद्या त्याला बैठक बोलवली, या बैठकीतून काही मार्ग निघाला असं तुम्हाला वाटतंय का? हे पहा, ही काही जादूची कांडी नाही. उद्याचं आंदोलन एका रात्रीत काही चित्र बदलणार नाही आहे. जो काही बदल होईल त्याची सुरुवात तर होईल नक्की, ती कधीतरी करावी लागेल. म्हणजे मताला येणाऱ्या मुख्य त्याची उद्याच्या कार्यक्रमाची भूमिका अशी आहे की जेव्हा माझ्या घरी एक 5 लोकांचं पॅनल समोर येतं की आम्हाला मतदान करा म्हणून सांगायला येतात, तेव्हा आम्ही मग फक्त म्हणणार आमची नाली वाहत नाही आहे, आमच्या रस्त्यावरती धूळ आहे, आमच्याकडं कोणी पाहत नाही वगैरे आम्ही म्हणणार आहे. पण हे जे आहे ते एवढ्यानी ते सगळे पाया पडतात, हो हो म्हणणाऱ्या निघून जाणार. पण त्यांच्याकडनं काही कमिटमेंट आम्ही घेऊ शकतो का? ती कमिटमेंट आम्हाला उद्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे की आम्ही काही शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा आहे, स्वच्छतेचा आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे आणि नागरी सुविधांचा आहे, वाहतूक व्यवस्थेचा आहे. असे असंख्य प्रश्न परभणीला सध्या फार जीव नकोसा करून सोडतात. तर या प्रश्नांच्या बाबतीत एक कमिटमेंट स्वरूपाचं आपण त्यांच्याकडनं बांधिलकी म्हणून त्यांच्याकडनं काही गोष्टी मुद्दे मांडणार आहोत आणि त्या मुद्द्यांवरती त्यांनी आम्हाला लिहून द्यावं की आम्ही हे करू तुमच्याशी. म्हणजे पारदर्शकता तुमच्या प्रत्येकजण आपण म्हणतो काय, तो आत्ता सायकलवरून चालला होता अमुक एक आणि आत्ता बघता बघता 4चाकीवरून चालला आहे आणि 4चाकीतून चालला आणि ह्याला जबाबदार कोण आहे? व्यवस्था चांगली आहे, तुमचं दाब नाही आहे, मग तो गुत्ते घेणार त्याच्यात. नगरपालिकेत जायचं कशासाठी? या परभणीसारख्या नगरपालिकेत जाण्यात काय हाशील आहे? कुठलाही निधी नाही आहे तुम्हाला. सगळा जो निधी आहे तोच केंद्राकडे जातो, तुमच्याकडं 2-3 पैसे येतो. कामगारांचं इथल्या पगार पण होत नाहीत. स्वच्छता कामगारांची तर इतकी हालत आहे की ते महिना आमच्याकडे फिरकत नाहीत. तर हे जे सगळं चाललेलं आहे तर याच्यातून जो समोर आमच्याकडे मत मागायसाठी येतो तो नुसता जो
येईल त्याच्यापेक्षा तू बाबा लिहून दे की ह्या विकासासाठी मी इतकं मी प्रत्येक बैठकीला हजर आहे नगरपालिकेच्या. माझ्या वॉर्डात जे काही विकासाची कामं येईल त्या कामाचा लेखाजोखा मी तुम्हाला द्यायला बांधील राहील. आता आपण मागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि नाही होतील, पण होणार नाहीत म्हणून आपण सोडून देणं पण योग्य नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही त्यांना जाब विचारू इच्छितो. प्रत्येक माझ्या घरी जर आला, तुमच्या प्रत्येकाच्या घरी जेव्हा कुणीतरी ते पॅनल येईल तेव्हा आपण त्यांना म्हणतो की हे माझे प्रश्न आहेत आणि ह्याखेरीज विकासाचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी तू नगरपालिकेत काय करणार आहे, तू बैठकीला हजर राहणार आहेस, तुझ्या प्रभागासाठी इतका निधी आलेला आहे, तो निधी कशा पद्धतीनं खर्च होतो आहे याच्यात तुला काही तुझा आवाज ऐकला जाणार आहे का, तो निधी जो आहे तर त्याच्यात प्रायोरिटी असली पाहिजे. नाहीतर आत्ता निधी येतो तर तो काय तर भुयारी गटारीसाठी येतो, मग तो भुयारी गटार व्हायच्या आधीच कुणीतरी रस्ते करतो, तर आधी रस्ता करायचा मग ते गटार काढायचं. तर हे जे आहे त्याच्यात प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे. याच्यासाठी आपल्या येणाऱ्या नगरसेवकांवरना थोडंसं ज्ञान असलं पाहिजे, त्यांना समज प्रश्नांची असली पाहिजे आणि प्रश्न मांडून त्याच्यावर भांडायची ताकद त्यांच्यामध्ये असली पाहिजे. याच्यासाठी आपण त्यांना थोडंसं बांधील करूया. त्यांना म्हणूया की जो निधी येईल तो चांगल्या कारणासाठी वापरला जातो. म्हणजे सारखं आपल्याला काय वाटतं की आता हा जाणार आणि गुत्तेदारी करणार, ती जी गुत्तेदारी तो करणार आहे त्याच्यावर तर कोणाचं नाही आहे. तर मी म्हणते की तुम्ही जाल, जो निधी आहे किती निधी आला, मुळात किती निधी कमी येतो हे पण आपल्याला कळेल त्या योगाने. तो विकास कामासाठी कुठल्या कामासाठी आहे त्याचा प्राधान्यक्रम तुम्हाला ठरवता आला पाहिजे आणि तो निधी चांगल्या पद्धतीनं वापरला जातो आहे का नाही हे त्या नगरसेवकाला कळलं पाहिजे आणि ते त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे. ह्याच्यासाठी एक तिमाही म्हणा, 6 महिने म्हणा, त्यांनी आपल्याशी संपर्क ठेवून बैठक ठेवली पाहिजे जागरूक नागरिक आघाडीशी. तर अशी अपेक्षा आहे. तर ती सगळीच काही अपेक्षा पूर्ण व्हावी असे नाही, पण कधीतरी धक्का पण मारावा लागतो. धक्का मारल्यावर जरा भीती तयार होते, तशी व्हावी अशी अपेक्षा आहे. याच अनुषंगाने माझा दुसरा असा प्रश्न आहे. पहिलं महापालिकेत म्हणा, नगरपालिकेत विरोधी पक्ष राहायचा, पक्ष वेगळे वेगळे लढायचे. आता सगळे पक्ष मिळून आता सगळेच एकत्र याच्यामध्ये हे करणार कोण, विरोध करणार कोण यांना, सगळे मिळून खायला लागले. आता तिथं विरोधी पक्ष फक्त आपण आहोत, मतदार हे विरोधी पक्ष राहणार आहोत. ते सगळे पक्ष एक यापूर्वीच्याच, आता तर फारच जास्त गोंधळ झालेला आहे. ह्याच्या आधीच्या सुद्धा सगळ्यात म्हणजे जवळजवळ 3 या आधीच्या नगरपालिका म्हणजे महापालिका झाल्यानंतरच्या सुद्धा 3ही ठिकाणी कधीही विरोधी पक्ष हा असा जिवंत अस्तित्वात नव्हता. तुम्ही पण नगरपालिकेमध्ये टायमाला नगरसेवक होणार होता. मी नव्हते, निवडून आले नाही, मी पडले, पण त्याच्यामुळे मला फार हे राजकारण जवळून पाहता आलं. निवडून येण्यासाठी काय करावं लागतं आणि कोण निवडून येऊ शकतं हे मला फार जवळून पाहता आलं. पत्रकार म्हणून पण आणि उमेदवार म्हणून फार जास्त ज्ञान झालं त्याचं. तो एक अनुभवातून माणूस शहाणा होतो तो ते कळलं त्यावेळेला. तर विरोधी पक्ष वगैरे तर कोणी राहणार नाही. सगळेजण एकमेकाच्या हातात हात घेऊन सगळेजण वाटणी करून घेणार. तेरी बी चूक मेरी बी चूक ही यंत्रणा राहणार आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला तुम्ही लेखाजोखा द्या. काम कुणी पण करा, तुम्ही विरोधी पक्ष म्हणून करा, तुम्ही सत्तेतले म्हणून करा, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही जे काय काम करता त्याचा निधी आला किती, तो वाटला किती, कुणाला गेला, ते काम कुणाला वाटण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते किती पद्धतीनं चांगलं काम केलं. शेवटी काम चांगलं, लोकांच्या विकासाचं काम होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काही असेल अशी आज तर अगदी खात्री नाही आहे. किंबहुना ते नसेलच विरोधी पक्ष. तुम्ही आता जो मुद्दा मांडला की मतदारांचा एक दबाव गट असला पाहिजे. साधारणपणे 2000-2001च्या काळ आजूबाजूला ज्या विधानसभा झाल्या त्या काळामध्ये अण्णा हजारेंनी महाराष्ट्रभर फिरून अशाच पद्धतीने संबंधित उमेदवारांकडून एक जाहीरनामा लिहून घेतला होता. त्यांचे शपथपत्र घेतले होते, परंतु त्या शपथपत्राचा लिगल स्टँड काही उभा राहू शकला नाही आणि त्याचं पुढे काहीच झालं नाही. तुम्हाला वाटतं का नगरपालिकेमध्ये जर तुम्ही यांच्याकडून लिहून घेतलं, आता त्यांचे हात दगडाखाली आहेत, त्यांना मतदान पाहिजे, त्यामुळे तुम्ही म्हणताल ते लिहून देतील, परंतु त्याबद्दल तुम्ही दाद कुठं मागू शकणार आहात का? मग जर नसताल तर काय फायदा? कारण हे गेंड्याचे कातरीचे झालेले आहेत, त्यांनाही माहिती आहे मी लिहून दिलेल्याचं कुठं काय होणार नाही. काय उपयोग काय होणार आहे त्याचा नेमका? ते आम्ही ते लिहून घेतलं की ते लगेच आमच्या शब्दात येतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे.
पण एक वेळ अशी पण येईल की त्या लोकांना जर भांडायचं झालं कुठं, म्हणजे समजा एखादा जर पालिकेत एखादा जर कोणी विरोधात सुरू उमटवणारा असेल तर त्याचे सुद्धा हात बळकट करायची गरज आहे. म्हणजे तो जर चांगल्या हेतूनं विरोध करणारा असेल तर त्याला नागरिकांचा सपोर्ट असणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही ते लिहून घेताना आम्हाला माहिती आहे की ह्याच्यात अर्थ नाही आहे. लोक आम्हालाच बावळटात काढतील की एवढ्या ह्याच्यात हे काय चाललेत आता सगळे शिस्त लावायला. अगदी खात्री आहे जी परिस्थिती आहे, जे वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यात फार मोठी क्रांती होण्याची अपेक्षा नाही आहे. पण जर एखादा कुणी चांगला त्या ठिकाणी काम करणारा असेल तर त्याला नैतिक पाठबळ देणं हे जनतेचं काम आहे. आम्ही नुसतेच मागण्या करणार, नुकतेच हा चांगला नाही, तो चांगला नाही, हा भ्रष्ट आहे, हा योजना पळवतो आणि पुढारी अमुक पुढारी खराब आहे, हे आम्ही नुसतं म्हणतो. पण आम्ही कधीतरी आमची पण कसोटीची वेळ येईल की त्यांना नैतिक पाठबळ द्यायची वेळ येईल. एक चांगला कार्य करणारा माणूस तिथं असेल तर ती आमची दुहेरी भूमिका असेल की विरोधी म्हणजे तिथं चांगल्या कामासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, कारण आम्ही त्यांच्याकडं लिहून घेतलं हे करायचं तो करायला निघालाय, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि कधीतरी व्यवस्थेवरती म्हणजे आजची जी परिस्थिती आहे ते पाहिल्यानंतर काल परवा इथं कम्युनिस्ट पक्षाचा जो 100 वर्ष झाले त्या निमित्ताने कार्यक्रम झाला तर त्यावेळेला आता पुढचं भविष्य कोणाला कळलेलं नाही आहे. पण आता जे राजकारण ज्या दिशेनं चाललेलं आहे, राजकीय पक्षांची जी वाताहत होती आहे सगळ्यांचीच होती आहे. आज एका पक्षात इतकी गर्दी व्हायला लागली आहे की तिथले स्थानिक लोक नाराज व्हायला लागलेत. मूळचे जे आहेत ते शेवटी कसं असतं, तो भस्मासूर आहे हा सत्तेचा. तो एका दिवशी इतक्या लोकांना घेईल आणि तो स्वतःचाच नाश करून येईल ही पण शक्यता नाकारता येणार नाही. पण अण्णा हजारेंनी जे केलं चांगल्या हेतूने केलं, त्याचा दबाव पडला नाही असं तुम्ही आज म्हणू शकत नाही. पुष्कळ गोष्टी अण्णांच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यातून झालेला आहे. आपल्याला जो माहितीचा अधिकार मिळालेला आहे, म्हणजे तिथं जर एखादं काम नाही केलं तर आम्हाला माहिती मागायचा अधिकार आहे. आज जर इथं नाही झालं काही आमच्या विकासाचं काम कुठलं तर तो माहिती मागायचा अधिकार आहे. त्याच्यासाठी आज पक्षीय कार्यकर्त्यांना, स्थानिक आपल्या नगरसेवकांना आपण जसं विचारू शकतो त्याच्यावरती आपण सरकारला सुद्धा विचारू शकतो आणि सरकारला सुद्धा त्या पद्धतीची आपण जनहित याचिका या पद्धतीचं करायचं अस्त्र आपल्या हातात आहे आणि ते आपण कधी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. नुकत्याच जिल्ह्यातल्या 7 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये जवळपास 150 कोटीच्या आसपास उलाढाल झाली अशी आपल्या लोकप्रतिनिधींनी आरोप केला. प्रत्येक ठिकाणी मतदारासाठी एक ठराविक दर ठरवण्यात आले होते मतदानाचे. जर मतदारच अशा पद्धतीनं वागत असतील, तोच ट्रेंड आता परभणीमध्ये पण आहे, प्रचार सुरू झालेला आहे, अनेक ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत. असं नाही की झोपडपट्टीमध्ये लोक घेतात, चांगल्या पॉश कॉलनीमध्ये लोक सुद्धा पैसे मागून घेतात फोन करून. या मतदारांना देखील नैतिक अधिकार आहे का अशा पद्धतीने दबाव टाकायचा? मग या मतदारांना तुम्ही काय सांगणार, काय केलं पाहिजे यांनी? त्याच मतदारांना थोडासा डोस देण्याची गरज आहे की उद्या चालून आम्ही तक्रार केली तर आम्हाला समोरचा माणूस म्हणतो की तुम्ही मला मत दिलेलं नाहीत किंवा तुमच्या मताची किंमत मी पूर्ण चुकती केली, आता तुम्ही तक्रार करायची नाही आहे, याची समज आपल्याला देण्याची गरज आहे मतदारांना. आणि मग या पद्धतीनं आपण जर घेतलो तर आपण भ्रष्ट झालो तर आपण कुणाकडेही बोट दाखवू शकत नाही. तर ही समज या कार्यक्रमातून मिळावी अशी अपेक्षा आहे. येणारे सगळेच काही साव असतील असं नाही आहे. कुणी सगळीकडनं पैसे घेऊन पण इथं येऊन काय आहे ते चाचपणी करून जातील. आणि पुष्कळ जो अगदी ज्याचा हातावरती पोट आहे ना तो माणूस हे असं सगळं नक्कीच करतो. आणि तीच नाडी गरीब जो मतदार आहे तर त्याची आजमावलेलं आहे मतदार, म्हणजे आपले जे पुढारी आहेत उमेदवार आहेत त्यांनी त्यांना खूप आजमावलेलं आहे. तर ते करतील. पण जे न करतील म्हणजे जे तुम्ही म्हणतात तसं सधन लोकसुद्धा हा जर फायदा घेतील ना तर त्यांना पण समज द्यायची एक वेळ कदाचित येऊ शकते जवळच्या भविष्यात. हे झालं मतदारांना लोभण्याचं हे, परंतु त्याच्यामध्ये जाता प्रशासनातर्फेच असे योजना काढल्या जातात, ते डायरेक्ट थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. त्याच्यामध्ये त्या सरकारला तुम्ही फेवर करता आणि तेच वोट बँक म्हणून त्याचा वापर होतो. मग त्याच्यासाठी काय करता येणार? त्याच्यासाठी जनजागृती करता येणार नाही, कारण ती सरकारी योजना आहे. जसं लाडकी बहीण योजना झालं तर ज्या सरकारने काढली ती योजना तर ते फेवर त्यांच्याकडे जास्त
वळतं ना, तर मग तिथे तर- काय करणार? आम्ही आता पुष्कळ वेळा बायका असं समोर म्हणजे असं महिला दिवसाच्या निमित्ताने किंवा कुठल्याही कारणाच्या निमित्ताने बायका 100-500 बायका समोर आल्यानंतर बायका फार समाधानी आहेत. आता ज्यांना कुणीच विचारत नव्हतं, नवराही देत नाही पैसा हातात, त्यांना मजा वाटू शकते किंवा त्यांना हक्क चांगले वाटतात जे पैसे देणारे लाडके भाऊ जे आहेत ते. पण मी विचारते, त्यांनी मागितले होते पैसे? त्यांनी सरकारला पैसे मागितले नव्हते. ती बायकांची गरज नव्हती, गरज म्हणून बायकांनी मागितलेलं नव्हतं. बायकांना जर त्याच्याऐवजी आज 1,500 रुपये महिना तुम्ही लाडक्या बहिणीला देतात, त्याच्याऐवजी त्याने 4,000 महिन्याला 5,000 रुपये मिळून 10,000 रुपये मिळवून देणारं जर रोजंदारी देणारं एखादा प्रकल्प इथं तुम्ही निर्माण केलात तर तो जास्त प्रभावी ठरला असता. त्यात सरकारची इज्जत वाढली असती आणि ज्या 1,500 घेऊन ज्या खुश आहेत आज, तर त्या जास्त स्वाभिमानी आणि ताठमान्यांनी समाजात फिरल्या असत्या असं वाटतं. तर ह्या योजनेला मी तरी व्यक्तिशः पाठिंबा देणार नाही कधी. बायकांची थोडीशी क्रियाशीलता म्हणजे त्यांच्या हातात पैसा येणं, त्यांना स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं आणि मग सरकारने आम्हाला काम दिलं, आम्ही स्वाभिमानाने आज जगू शकतो, हा जर भाव तयार केला तर तो जास्त सरकारला पण भूषणावह ठरेल. त्याच्यासाठी आमची सध्या एक वेगळ्या पातळीवरती तयारी चालू आहे. जागरूक नागरिक मंच जो तुम्ही कॉन्सेप्ट मांडलेला आहे, या कॉन्सेप्ट मंच मध्ये नेमकी कोण लोक राहणार आहेत? आता एक काही 5-10 माणसांचं लिस्ट आहे किंवा जे 5-7 वर्षापासून या गोष्टीवर काम करतात. तर मला आता कुणीतरी सांगितलं, अहो ते तुमचं नाव त्याच्यात आहे, पण ते सकाळी यांच्याबरोबर फिरतात व संध्याकाळी यांच्याबरोबर फिरतात. ही आहे गोष्ट, वस्तुस्थिती आहे. तर जागरूक नागरिक म्हणजे मी असं व्यक्तिशः असं समजते की जो इथल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या विभागाच्या विकासासाठी जो पुढं येतो, जो व्यवस्थेशी प्रशासनाशी भांडू इच्छितो, सरकारशी भांडू इच्छितो, तो या जागरूक नागरिक आघाडीचा. मग तो कुठल्या पंचागाळ्या गमछा घालून फिरेल याला काही मी महत्त्व देत नाही. पण वेळ प्रसंग आली तर 2 हात सरकारशी करायला जो उभा राहू शकतो. जर एखादी जनहित याचिका केली तर त्या ठिकाणी तो सही करायला जो ठाम आहे, तर हा जागरूक नागरिक आघाडीचा असा मेंबर सदस्य असू शकतो. आता कसं आहे, माणसं आपल्याकडं जी काही आहेत त्याच्यात सामाजिक समज फार, आता मी म्हणणार नाही कुणाला कमी आहे, पण ती पण आपली प्रगल्भ व्हायला पाहिजे. आंदोलनातूनच माणसं तयार होतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. नुसतं अमुक एक वाईट आहे, अमुक एक भ्रष्ट आहे, अमुक एक इकडं तिकडं फिरतो वगैरे, त्याच्याबद्दल आपण कॉमेंट्स करण्यापेक्षा चळवळीतून जो येतो तो तौन्सुलाकून निघतो. बरेच चांगले वाईट अनुभवातून तो आल्यानंतर तो तयार होतो आणि तो चळवळ पुढं चालवण्यासारखा राहतो. आता व्यक्तिशः जे 2-3-4 जण आम्ही पुढं आहोत, तर मला असं वाटतं की आम्ही प्रामाणिक आहोत, कुठेही आमच्याबद्दल कोणी बोलणार नाही. पण हे एकटं पुरणार नाही. मी चांगली आहे हे सांगण्या शहाणपणा नाही, पण जर चांगली माणसं पण बरोबर घेऊन फिरण्याची ताकद आपल्यात निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. तुम्ही ज्या अपेक्षेने हा प्रयोग करतात किंवा ज्या पद्धतीने याची मांडणी होते ती चांगली आहे, परंतु अण्णा हजारेंनी जे आंदोलन उभा केलं होतं त्यानंतर आप नावाची पार्टी निघाली. त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले अनेक जण आपापली राजकीय महत्वाकांक्षा पुरी करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात देखील गेले. त्याच उद्देशाने तुमच्याकडे काही लोक आलेले नसतील असं वाटतं का? किंवा तसा उपयोग होईल असं वाटत नाही का तुमच्या चळवळीचा तुम्हाला? नाही. आता कशी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, याच्यात सगळेजण हात मारून बघतात, इकडे जाऊन पाहतात, तिकडे जाऊन पाहतात आणि सगळीकडून निराशा आल्यानंतर मग आपमध्ये पण गेलेली आहेत आणि आपमधून पण जे काही पुढं पिक्चर आलं त्याचं एक चित्र आपण पाहिलं. आता सगळंच एकदम चांगलं आणि वाईट असं म्हणता येते. ही प्रक्रिया आहे लोकशाहीची. याच्यात माणसं घडत असतात, पक्ष घडत असतात, पक्ष तयार होतात नवीन, ते टिकतात नाही, ते काळाच्या कसोटीवरती राहतं. आणि या सगळ्या याला पण आम्ही आशावादी आहोत की ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून माणसं तयार होतील, पुढं येतील. सगळ्यांनाच आता बरीच सारी यातली मंडळी आहेत. आता अलीकडे बरेच सगळे पक्ष आहेत तर ते एका विशिष्ट वयानंतर तिकीट पण देत नाहीत. म्हणजे लोकसभेला, विधानसभेला सोडा, इथं महापालिकेला सुद्धा आता तुम्ही काय 50 वर्षाचा आता तुम्ही काय काम करणार आहात?
म्हणून तिकीट नाकारतात. तर त्यामुळं इथं येणारी मंडळी साधारण एक परिपक्व झालेली आहेत. ती काही कुठली मोठी राजकीय ॲस्पिरेशन घेऊन येण्यासारखी नाही आहेत, पण 2 गोष्टी अनुभवातून शिकवणारी आहेत, 4 लोकांना बरोबर घेऊन जाणारी माणसं आहेत. आणि अशी आशा आम्ही करतो की याच्यातून ही चळवळ पुढं चालावी नेहमीसाठी. पत्रकारांनी पण त्याच्यात सहभाग द्यावा अशी अपेक्षा आहे. आणि याचं सगळ्याचं काही लगेच हो आणि नाही असं उत्तर नसतं. तर हे चांगलं निष्पन्न होईल अशी अपेक्षा करूया. लगेच राजकीय पक्षात ज्याला जायचं आहे ते आत्ताच हव्या त्या पक्षात चाललेले आहेत. ह्याच्यातून कुठला नवीन पक्ष निर्माण होईल किंवा इथं आपसारखं काही टिकेल ही शक्यता पक्ष नाही. म्हणून म्हणत नाहीये, राजकीय वि- महत्वाकांक्षा हा. असलेले काही लोक आपल्यामध्ये असतील आणि ते उद्याच्याला तुमच्या आंदोलनाच्या नावावर सेटलमेंट म्हणून स्वतःला ऍडजस्ट करू शकतील, असा प्रश्न आहे मला. पक्ष म्हणून म्हणत नाहीये तुम्हाला. होऊ शकतं, अगदी होऊ शकतं. पण लोक इतके जास्त चाणक्ष आहेत, म्हणजे कोण काय आहे हे सगळे लोक पारखून असतात. त्यामुळं 4 दिवस या जागरूक नागरिक आघाडीत सदस्य म्हणून फिरले किंवा एखाद्या आंदोलनात एखाद्या उद्याच्या कार्यक्रमात हजर राहिले की लगेच तो माणूस फार स्वच्छ होऊन निघाला असं काही नाही आहे. आणि असं कुठला संघटनेचा पण कुठला दावा नाही की आता ही आम्ही कुठंही पक्षात जाणार नाही किंवा आम्ही काही कॉन्टेस्ट करणार नाही असं कोणी नाही आहे. होऊ शकतं ते. या निमित्त उद्याच्या कार्यक्रमानिमित्त काय आवाहन करणार तुम्ही? लोकांनी मोठ्या संख्येने यावं, जागरूक बनावं, जागरूक नागरिक व्हावं आणि परभणीचा चेहरा मोहरा बदलेल. नेहमीच आपण परभणीबद्दल कुणी बोलायला लागले की आपण स्वतःच मोठा एक निराशेचा सूर काढतो. तो इथून पुढं न निघेल आपल्याच तोंडून. याच्यासाठी मी काय करेन तर मी 4 चांगल्या लोकांना गोळा करेन आणि एखादा चांगला कार्यक्रम घेऊन आपण सगळ्यांना पुढं जाऊया एवढंच सांगेन. तर तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी विनंती करते. आणि हा कार्यक्रम पुढे चालून टिकावा, त्याच्यात लोकांचा सहभाग जास्ती संख्येने वाढावा अशी अपेक्षा करते. धन्यवाद.